नमस्कार मंडळी, माझं नाव सिद्धेश आणि मी रायगड जिल्ह्यातल्या निसर्गरम्य कोलाड गावाहून आलो. प्रोफेशनने मी एक इंजिनियर आहे, पण माझं खरं पॅशन म्हणजे रायडिंग, ट्रॅव्हलिंग आणि एक्सप्लोरिंग. सोमवार ते शुक्रवार मी कॉर्पोरेट मजदूर असतो, पण शनिवार रविवार माझं मन मला रस्त्यावर घेऊन जातं. नव्या ठिकाणी, नव्या अनुभवांमध्ये. जिथे जातो तिथल्या आठवणी माझ्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतो आणि आता त्या आठवणी तुमच्याशी शेअर करण्यासाठी मी आलो यूट्यूबवर. सो वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग. तर आपली हिमालयन आता रेडी झालेली आहे बाईक राईडसाठी. तर चला, मी पण आता रेडी होतो आणि निघूया आपल्या राईडला. सो फायनली मी रेडी आहे आणि आपली बाईकसुद्धा. सो फर्स्ट व्लॉग आहे आणि व्लॉग जबरदस्त असणार आहे. सांगायचं झालं तर आपण चाललो आहे रायगड जिल्ह्यातील वन ऑफ द बेस्ट सनसेट पॉईंटला. खूप सिनेमॅटिक व्लॉग असणार आहे, पूर्ण बघा. पुढचे डिटेल्स तुम्हाला पुढे कळतील. चलो लेट्स गो. चला, जाता जाता आपला आजचा रूट सांगतो. सगळ्यात आधी आपण रोह्याला पोचणार. तिथून कोरलाई किल्ला हा आपला पहिला थांबा असेल. मग एक छोटीशी कोस्टल राईड करत आपण पोचणार मुरुडला, आपल्या खास सनसेट पॉईंटवर. अरे सांगायचंच राहिलं, मी एकटा नाहीये. हा आहे माझा जीवलग मित्र रोहित. 9 वर्षापूर्वी भेटला आणि तिसऱ्याच भेटीत कळलं की हा नग नेहमी माझ्यासोबत असेल. तर चला, आपली राईड आपण पुन्हा कंटिन्यू करू. चलो. रोह्याहून मुरुडकडे जाताना आपल्याला कोकणातलं अप्रतिम निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळतं. हिरवागार झाडं, डोंगर दऱ्या आणि बाजूला सोबतीला असणारी कुंडलिका नदी. हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. इथे प्रत्येक वळण निसर्गाची एक नवीन गोष्ट सांगतं आणि हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहणार आहे. सो आपण आता पोहोचलो आपल्या फर्स्ट स्टॉपला. फर्स्ट स्टॉप आपला कोरलाई फोर्ट, जसं मी सांगितलं होतं आधी. माझ्या पाठीस तुम्ही बघू शकता कोरलाई फोर्ट आहे आणि त्याची एंट्री आहे. इथून एंट्री आहे इथे आहे आणि इथून मला थोडं पुढे गेलं की तुम्हाला एंट्री तिकीट काढून तुम्हाला इथून वरून चढून जायचं आहे. आणि वरती हा एक कोरलाई फोर्ट. कोरलाई फोर्टची माहिती तुम्हाला पुढे आहे आणि त्याच्यासमोर आहे आरबी बीच. कोरलाई किल्ला रायगड जिल्ह्यातील अलिबाग पासून 22 किलोमीटर दूर असलेले कोरलाई गाव येथे स्थित आहे. कोरलाई गाव हे मुरुड रोहा मुख्य रस्ता मार्गापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. सन 1521 मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने कोरलाईचा अधिकारी दियोगो लोपिज दी सिक्वेरा यास पोर्तुगीज चौल गावास किल्ला बांधण्याची परवानगी दिली. पुढे जाऊन याच दुकानमध्ये झालेल्या लढाईत पोर्तुगीजाने हा किल्ला जिंकून घेतला. कोरलाईचा किल्ला एका चिंचोळा डोंगरावर बांधलेला आहे. मुख्य रस्ता व हा डोंगर एका निमुळत्या भुशिराने जोडलेला आहे. ह्या भुशिरावरून लहान वाहने जाऊ शकतील असा गाडीमार्ग कोरलाई गावातून किल्ल्यापर्यंत जातो. किल्ल्याच्या पश्चिमेला अथांग पसरलेला अरबी समुद्र तर पूर्वेला कुंडलिका नदीची खाडी आहे. पुढचा जो आपला ब्लॉग आहे तो खूप सिनिक असणार आहे, कारण आपण जो रूट आहे आपला तो एकदम बीचच्या बाजूनी आहे. तो जाताना आपला काशीद आणि खूप सारे असे बीचेस लागणार आहेत. तर ब्लॉग पूर्ण बघा आणि तो आपला जो व्ह्यू आहे, जो सीन्स आहेत ते सगळं एन्जॉय करा. चला तर आपल्या आता मुरुडच्या प्रवासाला सुरुवात करूया. सूर्याची कोवळी किरणं, थंड वारा आणि निसर्गाचं हिरवगार. कोरलाईपासून मुरुडकडे जाताना या रस्त्यावरचं सौंदर्य काही वेगळंच आहे. रस्त्याच्या कडेला असलेली नारळाची झाडं आणि दूरवर पसरलेले हिरवेगार माळ
यामध्ये समुद्राच्या निळ्या शार लाटांची साथ मिळते। इथे राईड करणं म्हणजे निसर्गाचा ताजेपणा आणि मनाला शांतता देणारा अनुभव। या रस्त्यावरून जाणं म्हणजे जणू निसर्गाशी एकरूप होण्याचा योगच। अशा अनोख्या ठिकाणी येणं, प्रवास करणं आणि त्या क्षणांना जगणं म्हणजे आयुष्याच्या सुंदर आठवणी बनवणं आहे। फायनली पोचतो आता मुरुडला आणि काहीतरी खायला घेतो। मी नेहमी एक शोरमा घेतो, इथं आलो की तो शोरमा घेऊ आणि लवकर सनसेट खूप थोडा राहिला आहे आपल्या जवळजवळ, अजून 10-15 मिनिटं लागणार आहे। तो सनसेट मिस नाही करायचं, तर फटाफट घेतो आणि लगेच निघूया। आपण पोचलो आपल्या पॉईंटला, कसं आपण सनसेट घेतो आहे अँड जबरदस्त सनसेट आहे। सिरीज हा आहे जंजिरा किल्ला, आणि हा आहे आपला सनसेट आणि हा आपला समुद्र। क्रेझी व्ह्यू सनसेटचा आम्ही बघतो। तोपर्यंत सोबत मी हा शोरमासुद्धा खातो, तोपर्यंत तुम्ही हे व्ह्यूज एन्जॉय करा। सो फायनली मी आता घरी पोचलो आहे आणि राईड खूप सुंदर झाली आपली आजची। सॉरी मला सनसेटनंतर शूट करता नाही आलं, खूप अंधार झाला होता, बट आपण हा व्लॉग इथंच एंड करतो आहे। आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर तुम्ही नक्की कमेंट करा, कारण हा फर्स्ट व्लॉग आहे, आपल्याला खूप काही शिकायचं आहे, नवीन गोष्टी ट्राय करायच्यात। सो काही सजेशन असेल तर नक्की कमेंट करा आणि अशाच खूप चांगल्या व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि आय होप टू सी यू सून।